आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील बोरीस येथे शेतकऱ्यांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले खेत बचाव अभियान उत्साहात संपन्न झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कृषी अर्थशास्त्र विभाग आणि ल्युपिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरीसचे प्रशासक सरपंच कांतीलाल गुलाबराव देवरे हे होते. यावेळी कृषी अर्थशास्त्र विभागाचे अधिकारी के.टी. चौरे, क्षेत्र पर्यवेक्षक I.M. कोठावदे तसेच ल्युपिन फाउंडेशनच्या योगिता महाले आणि समाधान देवरे उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर, पीक उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय तसेच शेतीतील आधुनिक व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कृषी अधिकारी के.टी. चौरे यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले. तसेच संतुलित खत वापर आणि एकात्मिक व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. ल्युपिन फाउंडेशनच्या योगिता महाले यांनी पाणी व औषध प्रशासनाबाबत मार्गदर्शन केले, तर समाधान देवरे यांनी पिकांसाठी आवश्यक पाणी नियोजनाची माहिती दिली. यावेळी माती परीक्षणाच्या गरजेवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरला. कार्यक्रमाचा समारोप निलेश देवरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. आपलं परिवार आहे, आपले मुलं आहे. कारण की आता असं म्हणाले की पंजाब आणि भटिंडाकडे कॅन्सर ट्रेन आहे. ती काय आहे, कशामुळे हे मी तुम्हाला सांगते. ती ट्रेन याच्यामुळे की बऱ्याच काही वर्षांना अगोदर तिथे शेतीमध्ये ना फवारणी केली होती. ती पण आहे ना हेलिकॉप्टरने फवारणी केली होती, तणनाशक फवारणी केली होती. आता त्या गोष्टीला तर बरेच वर्ष झाली, पण त्या फवारणीमुळे ते जे रासायनिक फवारे होते, जे खत होते, ते जमिनीत रुजले आणि त्या जमिनीत रुजल्यामुळे ते पाणी आपण पितो, ते शेतीमध्ये उत्पादन मिळणार ते आपण खात असतो. मग ते उत्पादनामध्ये अजून सुद्धाही त्या खतांचं प्रमाण कमी नाही झाले. त्याचा इफेक्ट जसा आहे तसा, आणि त्या इफेक्टमुळे आपण ते पाणी पितो, ते अन्न खातो. त्याच्यामुळे आज पण तिथे जे मूल जन्माला येतं ते एक अपंगत्व असतं, एक तर ते म्हणजे ईश्वर कोळी आणि कृषीसाठी योगिता महाले. खरं तर शेतकरी बांधवांनो, आम्हाला साहेबांचा रात्रीच फोन आला मला, तुमच्या पंचायतीमध्ये आम्हाला कार्यक्रम घ्यायचा. म्हटलं साहेब काय कार्यक्रम? तुम्ही शेतीविषयी. म्हटलं शेतीविषयी कार्यक्रमाला आमची ग्रामपंचायत कधीही नाकारले नाही. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होतो. आणि खरं तर सांगण्यासारखं एक आहे की चौरे साहेबांनी मार्गदर्शन केलं, योगिता ताईंनी मार्गदर्शन केलं, तसेच आमच्या आबासाहेबांनी सुद्धा बोलू शकले. म्हणून या ठिकाणी सर्व शेतकरी आला. तसेच आमचे मित्र गोकुळदादा असतील, गणेश महाले असतील, बाळू देवरे असतील, अमोल भाऊ, सर्व शेतकरी परिणाम आहेत हे खूप जास्त भेडसावं लागले. आता उन्हाळे, हे क्लायमेट चेंज आहे, वातावरण बदल आहे, हे देखील कारणीभूत आहे. म्हणून आपण शेतकऱ्यांना फळ उत्पादनाकडे येणं, बांधावरची स्कीम असेल, फळबाग असेल, लिंबू वगैरे पिकं असतील, ते सर्व पिकं त्या ठिकाणी घेत असतो. आपण दर वर्षाला 10-10, 5-5 शेतकऱ्यांचे माझे निरीक्षण देखील करून घेत असतो. त्यांना रिपोर्ट समजवत असतो, देत असतो. पण त्यांना दिले तर अधिक चांगलं होईल. आणि ज्या स्कीमा शेतकऱ्यांना काही स्कीमांपासून वंचित आहेत, त्या स्कीमांमध्ये देखील शेतकऱ्यांना जर इन्व्हॉल्व करून घेतलं, काही डॉक्युमेंट किंवा शेतकऱ्यांना समजत नाही. आमच्या सरकारनं सांगितलं, आम्ही शेतकऱ्यांमध्ये पोचून सांगतो, त्याचं डॉक्युमेंट आपण देत असतो.